महोत्सव नात्यांचा आणि संस्कृतीचा, महोत्सव नात्यांचा आणि संस्कृतीचा, मायेच्या मंचस्नाशे आपला महोत्सव हा सीमाताईंनी बनाया समजले मानशे. खानदेश महोत्सव, खानदेश महोत्सव, चला साजरा करू खानदेश महोत्सव. खानदेश महोत्सव, खानदेश महोत्सव, नाशिककरांचा खानदेश महोत्सव. महोत्सव नात्यांचा आणि संस्कृतीचा, महोत्सव नात्यांचा आणि संस्कृतीचा, खानदेश महोत्सव, खानदेश महोत्सव, नाशिककरांचा खानदेश महोत्सव. महोत्सव नात्यांचा आणि संस्कृतीचा, महोत्सव नात्यांचा आणि संस्कृतीचा, खानदेश महोत्सव, खानदेश महोत्सव, नाशिककरांचा खानदेश महोत्सव. आपल्या शहरातील लोकप्रिय आमदार माननीय सीमाताई हिरे साहेबांच्या माध्यमातून खानदेश महोत्सव हा कार्यक्रम संपन्न होत असतो आणि मला वाटतं की 3 दिवसांच्यासाठी संपूर्ण नाशिककरांना ही मेजवानी या ठिकाणी उपलब्ध होत असते. आपल्या खानदेशची एक परंपरा राहिलेली आहे, मग ऐराणी भाषेपासून तर जुन्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरांना परत एकदा अशा महोत्सवांच्या माध्यमातून या ठिकाणी उजाळा मिळत असतो. आणि म्हणून या स्तुत्य उपक्रमाच्या बद्दल मी माननीय आमदार हिरेताईंचं आपल्या सर्वांच्या वतीने आणि खानदेशवासी यांच्या वतीने अभिनंदन करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाखवादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम पाहतो पण त्या उत्साहामध्ये इथले प्रेक्षक असतील किंवा एक्झिबिशन करणारे स्टॉल्स असतील त्यांना भेटी दिल्या आणि लक्षात आलं की सर्वांच्या मनामध्ये एक चांगला उत्साह. सीमाताई मागच्या बऱ्याच वर्षापासून खानदेश महोत्सवचे आयोजन करतात आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या शाळेंना इथं बोलवून कल्चरल ॲक्टिव्हिटी घेतात, त्यांना एक व्यासपीठ मिळतं. त्याचबरोबर उद्योजक असतील, आमच्या महिला भगिनी असतील, बचत गटाच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय करणार त्यांच्या पण इथे स्टॉल्स आहेत, खाऊ गल्ली विशेष आहे. तर अशा सर्वांना एकत्र येऊन हा कार्यक्रम होतो. मी परत तुमचं अभिनंदन करतो, तुमच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या 3ऱ्या टर्ममध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नंतर सुरुवात तुमच्यापासून करून एक प्रमुख पाहुणा मी येईल म्हणून मी येईल एवढंच या प्रसंगी बोलतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.
गावाला जायचा रस्ता कुठे आहे. मी आमच्या गाडीवाल्याला म्हटलं जिथे सगळ्या लोकांची रांग चालली तू तिकडे चल, आणि मी इकडे येऊन पोहोचले. हा उदंड प्रतिसाद, उदंड प्रेम तुमचं आहे. मगाशी ज्या खेळत होत्या, कदाचितच कधी अशा त्यांना वेळ प्रसंग आला असेल की इतक्या सगळ्या लोकांसमोर उड्या मारायच्या. उड्या मारून तर बरीच वर्ष झाली, पण क्रांतीने बरोबर सगळ्यांकडनं एक्सरसाइज करून घेतली. या सगळ्या माय माऊलींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, मला वाटतं त्याची तुलना सीमाताई कशातच होऊ शकत नाही. आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी आनंद दिलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानते. की मोदीजी ज्या पद्धतीने म्हणतात, देवेंद्रजी ज्या पद्धतीने म्हणतात की लोकप्रतिनिधी कसा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या उमेदवार सीमाताई हिरे. असंच तुमचं प्रेम हे कायम असू द्या. जय श्रीराम बोलो, जय श्रीराम, जय श्रीराम बोलो, जय श्रीराम, जय श्रीराम बोलो, जय श्रीराम, जय श्रीराम बोलो, जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अहो लय भारी, लय 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 भारी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है फायर, केगा नहीं साला. अहो लय भारी, लय भारी, लय भारी. सून बाई लय भारी, लय भारी, लय भारी. गप्पा गोष्टी लय भारी, पैठणी जिंकण्याची करा तयारी. धमाल मस्ती करू सारी, आनंदाची घेऊ भरारी. लय 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 भारी. आयराणी तुमले कोणले समजा साडे सगळे असले. आपण नगरसेवक असल्यापासून अटलजीचा वाढदिवसानिमित्त हा आपण जो कार्यक्रम आयोजित करतोस, खरं तर आमना खानदेशवासीसले तुमनामुळे एक मायाना ओलावा आणि ओप भेटस की आपली सही, आपली हक्कानी सही आपले कायम सगळ्यांशी एकत्र आणि सण काहीतरी आपल्या आवडी सवडीनुसार आणि सगळा वेगवेगळ्या दुकाने लायले. त्यांनी सांगितलं की एखादं काम माझं करा, तर नाही म्हणायला कोणी तयार होत नाही, ताबडतोब मदत करा. ही जी एक वागण्याची जी आहे, हा जो सुसंस्कृतपणा जो आहे, हा सगळीकडेच असायला पाहिजे. मी म्हणत नाही कुठे नाही असं नाही, पण अनेक ठिकाणी तिकडे गडबड होते. पण हा जो संस्कृतपणा आहे, आता आमदार झाला, नामदार झाला म्हणजे लोकांना वाटतं आम्हाला 2 शिंग फुटली, शेपूट फुटलं, कसेही वागतात. तसं काही नाही आहे. माणसानं जमिनीवरच चालायला पाहिजे, आणि जमिनीवर चालला तर लोकसुद्धा जमिनीवरचे जे तुम्हाला प्रेम देतात आणि सपोर्टसुद्धा करतात. अशीच आणखी वर्षानुवर्ष पुढे चालत राहील. आम्ही सगळे तुमच्याबरोबर ताई. धन्यवाद. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत
डोक्यात निघाल तरी बी हसल शाबास घ्यायची. तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सेवाताईंनी सुरू केलेला आनंद मेळा. आनंद मेळा आकाशवाणी टॉवर जवळ सुरू केला आणि बघता बघता तो इतका मोठा होत गेला की मला वाटतं ते 15-16 वर्ष 16 वर्ष आनंद मेळा. आणि त्यानंतर सगळ्यांनी आग्रह केला की आता हा कार्यक्रम मोठा झाला पाहिजे आणि म्हणून आमच्या महेश भाऊंनी त्याला मोठं नाव दिलं. आमची संस्कृती, आमची परंपरा जोपासण्यासाठी आपल्या सगळ्यांचंच आवडीचं नाव दिलं. ते नाव आहे खानदेश महोत्सव. 5 वर्ष पूर्ण करून आज मोठ्या दिमाखात उत्तर महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रात आपली कारकीर्द गाजवतोय. आणि असे पूर्ण मोजले आता या 21 वर्ष झाले की 21 वर्षाची परंपरा संस्कृती घेऊन आमच्या सीमाताई महेश भाऊंनी या भारतातली संस्कृती परंपरा टिकली पाहिजे ते नुसतं भाषणातनं नाही तर त्यांनी कृतीतनं करून दाखवलं. म्हणून आपण सगळ्यांनी जोरदार मनापासून आभार मानूया. पुरणपोळी महाराष्ट्राची पूर्ण फेमस आहे. म्हणजे मी जेव्हा इतर राज्यांमध्ये जाते तेव्हा तिथले डिश विचारल्यावर मला पण विचारतात की महाराष्ट्र में क्या फेमस आहे. तर मग ते सांगतात कोणीतरी पुरणपोळी. मग आम्ही म्हणतो आमच्याकडे नुसती पुरणपोळी नाही तर आमच्या खानदेशामध्ये भली मोठी पुरणपोळी असते. त्याला काय म्हणतात? भांडे भांडा. एक नंबर. म्हणजे ती जर खाल्ली तर महाराष्ट्राची पुरणपोळी कोणीच विसरणार नाही. अशी पुरणपोळी करण्याची पद्धत ती सुद्धा खूप वेगळी आहे आणि अवघड पण आहे. म्हणजे आजच्या आमच्या मुलींना शिकायला मला वाटतं थोडंसं आता वेळ पण लागेल. धर्मा फुटेल बोय का माग 2 बायका दलिंदर 2 बायका. अरे 2 बायका करणं कायद्याने गुन्हा आहे. काय म्हणलं तू? 2 बायका करणं कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे 2 बायका करणं कायद्यानं गुन्हा आहे. गुन्हा आहे. शामराव आलोच आता. हो. अरे कुठे चालला तू? 3री बायको करून येतो. मी वाली आवली कोली, मी बिवाली आवली कोली, मी पावली आवली कोली, मी आवली लावली कोली. मी सांगू, मी सांगेल. आवली लावली कोली. ऑफिस कुठे आहे? ऐरोली. आता कुठे आहे? शिंपोली, आपल्याचं नाव सावली, बिल्डिंगचं नाव मावली. हो, गेट पासून आमची बिल्डिंग पाहिली. तुम्ही राहता कुठं? मी राहते पुण्यात. तिथं लोक राहतात? हो राहतात. मी राहते, माझी बहीण राहते, माझी अख्खी फॅमिली राहते. फॅमिली काय होती आपली स्वतःची राहते. गेट पासून आमची बिल्डिंग पाहिली. आपली सोसायटी तिथं राहते. लोकांनी चंद्रामध्ये घर घेतली, जागा घेतली मला माहित आहे. तुम्ही सांगता तर आपली सोसायटी होते म्हणजे कुठे? पुण्यात. मी वाली आवली कोली, मी बिवाली आवली कोली, मी पावली आवली कोली. आवली लावली कोली. मी वाली आवली कोली, मी बिवाली आवली कोली, मी पावली आवली कोली. आवलीची लवली झाली पिवली. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना. किती आलो न राहू आता
काहीतरी सांगण्याला पोरं घेते ती मी गाडी घेऊन चाललाय तिकडून तुमचा भाऊ आला तिकडून तुमचा नवरा आला काय म्हणाल सॉरी मी नवऱ्याला मारून टाकेल आता नवऱ्याला मारायचं म्हणलं की बायका शेकायला तिकडे लगेच पण सगळं करण्यापेक्षा ब्रेक मारा जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनी ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणं मम कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में तेज सा वो छाया माता की श्याम रामचंद्र की पवन सुत हनुमान की मैं आपको सुनता था बेटा लेकिन आपको सामने देखकर आपको गा रहे मुझे बहुत अच्छा लगा बहुत खुशी हुई सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी नाशिककरांना पूरी परवडी सीमाताई आपण या ठिकाणी देतात खानदेशची संस्कृती त्याचं खानपान त्याच्या चालीरीती या सगळ्याचं दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाशिककरांपर्यंत या ठिकाणी देतात त्याबद्दल सीमाताईला मनापासून खूप खूप शुभेच्छा असते आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो हिरे परिवार आपल्याला खरं मनापासून धन्यवाद इतका चांगला कार्यक्रम पाहणार कार्यक्रम नाशिककरांसाठी आपण दरवर्षी या ठिकाणी देत आहात त्याबद्दल मनापासून नाशिककरांच्या तर्फे आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुद्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोदमे तु वस्तुनि जटाभुजंग पिंगळ स्फुरत्फणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूके